तर भोंदूखरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावं लागले। भोंदूखरातचे पाय धुतानाचे तसेच खरासोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। यानंतर सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सोशल मीडिया युजर्सवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल 70हून अधिक जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। सोशल मीडियावरील विकृतीला चाप लावण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। सुरुवातीला कोपरगावमध्ये 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हे दाखल झाले होते, मात्र आता हा आकडा 70च्याही पार गेलाय। पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले जात होते त्यांना कुठेतरी चाप बसू शकेल। पुण्यातील एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला अटक करण्यात आली आहे। पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक झाली आहे। ऋषिकेश वैद्यवर पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्यानं महिलेवर अत्याचार केले होते। आरोपी ऋषिकेश वैद्य याच्या नातेवाईकांकडे पुण्याला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ऋषिकेश वैद्यला ताब्यात घेतले। आज दुपारी ऋषिकेश वैद्यला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल आता राज्य सरकारला सादर झालाय। हा अहवाल तातडीनं सार्वजनिक करण्यात यावा अशी आग्रही मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं समिती नेमली होती, मात्र जोपर्यंत सुरू असलेल्या जनगणनेचं जातीनिहाय आकडे समोर येत नाहीत तोपर्यंत उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये असा पवित्रा बडोले यांनी घेतलाय। दरम्यान या संदर्भात राजकुमार बडोले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। का तुम्हाला वाटतंय की बदर समितीचा अहवाल शासनाकडे आहे, तो लगेच सार्वजनिक केला पाहिजे? मला वाटते या बाबतीमध्ये खरं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचा आम्ही आदरच करतोय। त्याच्यानंतर केंद्र सरकारनं बिल पण बनवलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या। या सगळ्या जातींचा क्वांटिफाईड डाटा हा त्याच्यामध्ये घेतला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं आहे, आणि तो क्वांटिफाईड डाटा सरकारच्या जवळ आहे का? कारण आता लोकसंख्येची जनगणना पण झालेली नाही आहे, आणि दुसरं म्हटलं आहे का तो न्यायालयीन पुनरावलोकनासाठी तो उपलब्ध करून देण्यात यावा असं जे म्हटलं आहे। तर म्हणून आम्हाला वाटते का याच्यासाठी जो बदर समितीनं जो या ठिकाणी अहवाल दिलेला आहे तर तो कुठंतरी पब्लिक डोमेनमध्ये आला तर लोकांना पण त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देता येतील। बदर समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक होऊन त्याच्यावर एक व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे। 2024मध्ये 1 ऑगस्टला निर्णय दिला, त्याचा आम्ही आदर करतो। केंद्र सरकारनं त्यावर बिल पण पारित केलं, त्याचा पण आदर करतो। पण हे करताना जे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलेलं आहे का हा एकूणच याचा क्वांटिफाईड डाटा एकत्रित राज्य सरकारनं केला पाहिजे आणि वस्तुनिष्ठ डाटावरच या ठिकाणी उपवर्गीकरण केलं पाहिजे। दुसरं त्याच्यामध्ये एक जो क्रिमिलेअरचा विषय म्हटला आहे का क्रिमिलेअर करण्याचा पण अधिकार राज्य सरकारनं त्या बाबतीत दिला आहे। तर मूळ विषय येतो का अनुसूचित जाती ह्या
प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं ठरवल्या जातात, केंद्र सरकार ठरवते. परंतु हा उपवर्गीकरण करण्याचा राज्याला जेव्हा अधिकार दिला जाते तर त्याच्यामध्ये कोणत्याही समाजावर, कोणत्या जातीवर याच्यात अन्याय होऊ नये एवढाच विषय आहे. आणि म्हणून हा कुठंतरी पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे एवढी आमची भावना आहे. आपल्याला लोकसंख्येचा डाटा अपेक्षित आहे की तो सगळी आर्थिक सामाजिक परिस्थितीसुद्धा या संदर्भात निर्णय घेताना विचारात घेतली पाहिजे? मला वाटते क्वांटिफाईड डाटा याचा अर्थच तो आहे की याच्यामध्ये सगळे जातीय जनगणनेसोबतच त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती काय आहे हे सगळं घेऊन त्याच्यानंतर तो डाटा तयार केला पाहिजे असं लोकभावना आहे ना, त्या पद्धतीनं झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. जनगणनेचा डेटा त्याच्यामध्ये घेण्यात यावा आणि त्यानंतरच पुढचे निर्णय घेण्यात यावे अशी अपेक्षा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व्यक्त करतायत. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर ABP माझाच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर येथील शाळेत आधार कार्ड आणि जन्म दाखल्याअभावी प्रवेश होत नसल्याची बातमी ABP माझानं लावून धरली होती. माझाच्या या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागत झालंय आणि गणेशपूरमधील चिमुरड्यांना अखेर न्याय मिळालाय. वर्षानुवर्ष हिंगणघाट नगर परिषदेचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रदीप पवार यांना एकाच दिवसात दोन्ही मुलांचे जन्मदाखले मिळालेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या मुलांचे शिक्षण धोक्यात आलं होतं. मात्र माझाच्या बातमीनं झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालंय आणि तत्परता दाखवत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेलं काम अवघ्या काही तासात पूर्ण झालंय. आता जन्मदाखले तर मिळालेत, पण या मुलांचं आधार कार्ड लवकर मिळणार का असा प्रश्नही उपस्थित होतोय. समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर या गावच्या प्रदीप पवार या व्यक्तीचे मुलं जी आहेत ही मुलं शाळाबाह्य असल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच ABP माझाने ही बातमी सुद्धा दाखवली. आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत ॲडमिशन झाली नसल्याचे खुद्द पालकांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर बातमी सुद्धा प्रकाशित झाली. पण सर्टिफिकेट हिंगणघाट नगरपालिकेकडून यांना देण्यात आलेलं आहे. बर्थ सर्टिफिकेटमध्ये मोठा मुलगा जो आहे तो रोहन आहे, त्याचं जन्मवर्ष जे आहे 2018 आहे. तर जो लहान मुलगा आहे सरोज त्याचं जन्मवर्ष 2020 असल्याचं यातून दिसून येतं. आपण त्याच्या जे प्रदीप राव पवार आहे त्यांना आपण विचारूया नेमकं काय अडचणी येत होत्या. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला आतापर्यंत मिळालं नव्हतं, काय सांगाल? आधार कार्ड माझ्या पत्नीचं नाही आहे, त्यामुळं बर्थ सर्टिफिकेट दे नाही वाली जन्मतारीख. तर मी 3-4 वेळा आलो इथं, एक माझं आधार कार्ड लावो तरी पण नाही दे, मुलाच्या आईचंच आधार कार्ड मागे याच्यासाठी. मी तसंच परत वापस जाऊ. मग मी अंगणवाडी सेविकाला पण आणलं इथं, जो नर्स आहेत ते त्यांना पण आणलं, गावात जो राहतात त्यांना, तरी पण आईचंच आधार कार्ड मागे. आज सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे, कोणाकोणाचं आहे हे, कोणकोणते 2 सर्टिफिकेट आहेत? एक सरोज पवार आहे, दुसरा रोहन पवार. सरोजचा जन्म आणि रोहनचा जन्म केव्हा झालेला आहे, किती वर्ष झाले? एक 2018 मध्ये झाला आहे, एक 2020 मध्ये. दोन्ही मुलं शाळेत त्यांची दरम्यान शाळेत प्रवेश घेताना जो काही समस्या आलेली होती त्या संदर्भात मुख्याध्यापकांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूयात. कुठली डॉक्युमेंट नाही म्हणून प्रवेश नाकारला अशी वस्तुस्थिती नाही आणि अशी पॉलिसी पण नाही. फक्त आपण आधार कार्ड वगैरे या ज्या गोष्टी मागतो की UDIS आहे, मुलांचे अपर ID काढावे लागतात, ते जे शिक्षण खात्याचे जे प्रोसिजर आहे त्याच्याप्रमाणे ते आपण नंतर करूनही घेत असतो. परंतु या उलट आता आमची अशी चळवळ आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवायची आहे. आम्ही उलटं लोकांच्या मागे आहोत की तुम्ही जे कॉन्व्हेंटला वगैरे आपले मुलं ठेवताय, आपण एवढं क्वालिटीचं एज्युकेशन देतो आहे, सुविधा उपलब्ध करून देतो आहे, तर मुलांनी जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी आमची धडपड आहे आणि असे आमचे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.